नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल्स अँड फ्लेमिंग राईट हँड रूल्स आणि राईट हँड थंब रूल्स. तर आपण तिन्ही रूल्स चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने समजून घेऊ, जेणेकरून पेपरला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि अगदी सोप्या भाषेत आणि शॉर्ट बट स्वीट अगदी इझिली त्याला आपण कसं राईट करू शकतो, कसं लक्षात ठेवू शकतो, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला मित्रांनो, चॅनलवर कोण जर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ आवर्जून पाठवा. तर चला व्हिडिओकडे वळूया. सुरुवातीला आपण बघणार आहेत की राईट हँड थंब रूल्स. आता राईट हँड थंब रूल जर विचार केला आपण, सपोज हा एक कंडक्टर घेतलाय आपण. ओके, हा एक कंडक्टर घेतलेला आहे. कंडक्टर म्हणजे वाहक की ज्यातून इलेक्ट्रिसिटी आपण वाहून नेऊ शकतो, असा जो असतो त्याला कंडक्टर आपण म्हणू शकतो. सपोज मेटलच जास्तीत जास्त काय असतात, गोल्ड कंडक्टर असतात. काही एक्सेप्शन्स की त्याच्यामध्ये जो ग्रॅफाइट वगैरे असतो तर तो नॉन मेटल असून सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा चांगल्या प्रकारे तो वहन करू शकतो किंवा कॅरी करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर आपण कोणताही एक कंडक्टर इथे घेऊ शकतो. आता हा कंडक्टर तुम्ही असं समजा की तो तुम्ही हातात पकडलेला आहे. ठीक आहे, सपोज आपण बघूया राईट हँड थंब रूल्स. ठीक आहे, तर मित्रांनो हे बघा, मी हे कंडक्टर असा पकडलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही. सपोज ही जी स्टिक दिसतीये, इट इज अ कंडक्टर. ओके, आणि ती तुम्ही अशी पकडलेली हातामध्ये. ठीक आहे, असं पकडू आपण म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, दिसतंय. आता इथं बघा, इथं काय होते, 4 फिंगर जे इट इज अराउंड दी, म्हणजे या कंडक्टरच्या आजूबाजूला काय तयार होते मित्रांनो, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतीये. काय तयार होतीये? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि हा जो अंगठा दर्शवतोय इट इज अ कंडक्टर. इट इज अ कंडक्टर म्हणजे कंडक्टरच्या आजूबाजूने मॅग्नेटिक फील्ड काय होतीये, तयार होते अराउंड दी 4 फिंगर्स. फक्त एवढेच आहे राईट हँड थंब रूल मध्ये. त्यानंतर मित्रांनो आपण लेफ्ट हँड थंब रूल बघणार आहोत. लेफ्ट हँड फ्लेमिंगचा रूल्स बघणार आहेत, ते आपण बघूया. तर मित्रांनो बघा, सिंपली एक डायग्राम काढून घेतोय मी म्हणजे तुम्हाला समजेल ती. सपोज आपण आता हा हात असा पकडलेला आहे, तर तुम्हाला फक्त अशी डायग्रामॅटिक करायची. तर आपण सहज या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे बघा, हा थंब झाला, हा तुमचा इंडेक्स फिंगर झाला आणि हा मिडल फिंगर झाला. तुम्ही अशा प्रकारे डायग्राम तिथे काढू शकता. ओके, तर मित्रांनो हे समजून घ्या. आता बघा, आता हा थंब आहे, त्यानंतर मित्रांनो हा इंडेक्स फिंगर आहे, इंडेक्स फिंगर, आणि हा तुमचा मिडल फिंगर आहे. ओके मित्रांनो, आता आपण काय बघतोय, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल बघतोय. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. तर मित्रांनो हे थंब आहे. थंब shows the force on the conductor. Thumb shows the force on the conductors. Thumb show the force on the conductor. Thumb shows the force of the conductor. हा जो थंब दिसतोय हा काय दर्शवते? हा काय दर्शवते? फोर्स. हा काय दर्शवते? फोर्स, बल दर्शवते. त्यानंतर इंडेक्स फिंगर मित्रांनो, इंडेक्स फिंगर दर्शवते काय? आता बघा, इंडेक्स फिंगर शोज दी मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर शो दी मॅग्नेटिक फील्ड. ओके मित्रांनो, इंडेक्स फिंगर शोज दी मॅग्नेटिक फील्ड. नंतर शेवटचा जो मुद्दा येतो तो मिडल फिंगर. मिडल फिंगर शोज दी इलेक्ट्रिक करंट. मिडल फिंगर show the इलेक्ट्रिक करंट. तर मित्रांनो बघा, इथे आपण बघितलं, थंब शोज दी फोर्स ऑन दी कंडक्टर, इंडेक्स फिंगर शोज दी मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर शोज दी इलेक्ट्रिक करंट. ओके, आता फक्त तुम्हाला चेंजेस असा करायचा आहे, जो आपण फ्लेमिंगचा राईट हँड रूल जो बघणार आहे. आता इथे आपण बघितला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल बघितला. थंब शोज दी फोर्स ऑन दी कंडक्टर, इंडेक्स फिंगर शोज दी मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर शोज दी इलेक्ट्रिक करंट. मित्रांनो फक्त चेंजेस काय बघू शकतो आपण. आता ही डायग्राम मी थोडा वेळा करता काय करतो, रफ करतोय. मित्रांनो हे बघा, हीच डायग्राम तुम्हाला फक्त काय करायची, ह्या साईडने घ्यायची. मित्रांनो मी ह्या साईडला होतो. आता बघा, ही डायग्राम तुम्हाला इथं घ्यायची, सेम ॲज इट इज. आता तुम्ही काय करणार माहितीये का, थंब, तुमचा इंडेक्स फिंगर
आणि तुमचा मिडल फिंगर. तर बघा मित्रांनो, आता हा तुमचा झाला थंब झाला, हा तुमचा काय झाला इंडेक्स फिंगर झाला आणि हा तुमचा मिडल फिंगर झाला. आपण बघतोय का आता फ्लेमिंगचा राईट हँड, फ्लेमिंग राईट हँड रूल्स. तर मित्रांनो हे बघून घेऊया. आता इथं काय येणार, फक्त थंब शोज दी मोशन ऑन दी कंडक्टर्स. फक्त हा जो पॉईंट दिला आपण, थंब शोज दी फोर्स ऑन दी कंडक्टर,